महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा परतवाडा व अचलपूर परिसरात पर्यावरण संवर्धनाचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे। एक कूलर विक्री सोबत एक रोपटे फ्री या उपक्रमाची संकल्पना आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन यांच्या वतीने साकारण्यात आली आहे। यावेळी तहसीलदार संजय गरकर यांच्या हस्ते नारायण बोरेकर सरपंच मल्हारा यांना कूलर विक्री सोबत एक झाड देऊन या उपक्रमाला प्रारंभ झाला असून शकुंतला रेल बचाव समिती, माहेर फाउंडेशन, मानव सेवा समिती सोबतच शिव इलेक्ट्रॉनिक, LG शोरूमचे संचालक प्रदीप कराडे, शिव कराडे, कर्मचारी वृंद व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी योगेश खानजोडे, गजानन कोल्हे, राजेश अग्रवाल, दीपा तायडे, SB बारखडे, वसंत धुबे, रामदास मसने, संजय डोंगरे, पॅरेलर प्रजापती, नारायण बोरेकर, विजय गोंडसवर, दयाराम चंदेल, पंकज शर्मा, संजय गुरव, गौरव हिंगणे, मंगेश दहाके, शुभम राऊत, सौरभ दुबे, रतन ताकतोडे, रोशन बेस, प्रमोद भिडकर आदी उपस्थित होते। टेम्परेचर मध्ये हे हाल आहे। येणाऱ्या भावी पिढीला आपल्याला कुठेतरी काही देणं आहे, आपल्याला काहीतरी ऋण देणं आहे, उतरवणं आहे। त्यासाठी आपण दरवर्षी आपले शहर हिरवे शहर अंतर्गत हजारो झाडं फ्रीमध्ये इथे लावतो। मोफतमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये 50-50, 100-100 झाडं। SB बारखडे साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी होते। आम्ही जवळजवळ ते असताना पूर्ण तालुक्यात जवळजवळ 100 ते 150 कार्यक्रम आम्ही पावसाळ्यात घेत होतो, तर जेणेकरून ते झाडं लागले होते। आज या उपक्रमाचं आमचं एक माध्यम असं आहे, सांगायचं उद्दिष्ट तर तुम्ही एक झाड लावा, तुम्हाला जवळजवळ 100 वर्ष तो छाया देईल, त्यानंतर तुम्हाला फळं देईल आणि तुमचा जो परिसर आहे तो थंडगार करेल। यासाठी आज कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित झालेले माननीय तहसीलदार साहेब, मी यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो। उपस्थित सर्व मान्यवर, आदिवासी पर्यावरण समिती व माहेर फाउंडेशनच्या आणि इतर सर्व ज्या संघटनांनी आज या ठिकाणी हा पुढाकार घेतलेला आहे त्यांचे सर्व पदाधिकारी बनवले आम्ही माझं लहानपण खेडेगावामध्ये गेलेलं आहे आणि आम्ही ज्यावेळेस लहान होतो तर त्यावेळेस बाहेर झोपायचो, म्हणजे बाहेर बात टाकायची, खाट टाकायची, त्याच्यावर झोपायचो। आज आपण ते झोपू शकतो का बाहेर? झोपू शकत नाही। याचं कारण काय आहे की तापमान जे आहे ते फार वाढलेलं आहे। आपण 30 वर्षाच्या अगोदर स्वतः विचार केला तर ग्रामीण विभागामध्ये मी जसं सांगितलं तसं पद्धतीचं चित्र होतं, परंतु आज सगळ्या शहरात तर वाढलंच आहे, पण ग्रामीण विभागाचं तापमान देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाढलेलं आहे। त्याला कारण असं आहे की आपण पर्यावरणाचं जे झाडं आहे ते झाडांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे, मग त्याला विकासाचं म्हणू शकतो आपण किंवा इतर कुठल्याही कारणाने। आणि त्यामुळे झाडे वाचवल्याशिवाय आणि झाडाचं संवर्धन केल्याशिवाय आपल्याला तापमान जे आहे ते कमी करता येणार नाही। त्यासाठी हा जो उपक्रम घेतलेला आहे योगेश भाऊंनी अतिशय स्तुत्य आहे आणि त्याला जे काही सहकार्य केलेलं आहे LG शोरूमचे जे काही व्यवस्थापक आहेत त्या सर्वांनी, मला असं वाटतं याचा आदर्श सगळ्यांनीच घेतला पाहिजे आणि कदाचित हा उपक्रम जो आहे तो सर्वदूर अचलपूर परतवाडा या जुळ्या नगरीमध्ये जाईल अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो। मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। प्रदीपजी कराळे आहे आपल्या LG शोरूमचे शिव इलेक्ट्रॉनिक्सचे ओनर, त्यांच्यासोबत मांडली, त्यांना खूप आवडली। ते म्हणे सुरुवात माझ्याकडून करा म्हणे, मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतो म्हणे। आज त्यांना कुठं कामानिमित्त जावं लागलं, पण आज त्यांचा मुलगा शिव आपल्यासोबत उपस्थित आहे इथे, आज त्या माध्यमातून झालेला आहे। तर मी आता 2 शब्द गजबू यांना ह्या विषयावर मांडतील असं त्यांना विनंती करतो। आज सिव्हिल लाईन येथील LGच्या शोरूममध्ये त्या ठिकाणावरून कूलर, फ्रीज आणि AC, वॉशिंग मशीन अशा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तर बऱ्याच दिवसापासूनचं शोरूम या इथले प्रतिष्ठित शोरूम आहे। आदिवासी पर्यावरण संस्था, शकुंतला बचाव समिती, मानव सेवा समिती याच्या माध्यमातून या शहरातील जबाबदारी ओळखून वागणारी काही संस्था आहेत, त्यामध्ये या संस्थेचा अग्रक्रम आहे। पर्यावरणाच्या दृष्टीनं सातत्याने आदिवासी पर्यावरण समिती या क्षेत्रामध्ये वृक्षारोपणाचं काम, वृक्षतोड थांबवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतं आणि आता पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यांची जबाबदारी आहे
मग या जबाबदारीतलं पाऊल उचलून या LG शोरूमची संपर्क करून त्यांना आम्ही विनंती केली की बा या ठिकाणी जे कूलर्स घ्यायला येतील, AC घ्यायला येतील किंवा अन्य वस्तू घ्यायला येतील त्यांना एक वृक्षाचं आपण एक रोप त्यांना द्यावं व त्यांनी ते संगोपन त्यांनी करावं अशी त्यांना आपण विनंती करावी. LGची आमची आदरणीय कराडीजींनी ही कल्पना उचलून धरली. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी तहसीलदार साहेबसुद्धा या ठिकाणी आहेत, सगळे आमचे पदाधिकारी आहेत, योगेश आहेत. आम्हाला विश्वास आहे की ही जी सुरुवात आज आणि कूलर्सचा विक्री होते ते सुद्धा या कल्पना उचलून धरतील व या क्षेत्रातलं पर्यावरण कदाचित आपण मोठं करणार नाही, परंतु आपण जेवढं करू शकतो तेवढं आपण करावं असा निर्धार या कल्पनेतून या ठिकाणाहून आपण घेऊन जाऊ. व आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पर्यावरण वाचविण्याकरिता जो पुढाकार आम्ही घेतो आहोत, बाकीचे लोकसुद्धा घेत आहेत, याला सुद्धा यातून बळ मिळेल. आज नारायणजी पुरेकर सरपंच मल्हारा यांना माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते कूलरचं विक्रीवर आहे पण झाड फ्री देत आहे. आता एक विषय आमचा राहिलेला आहे, हे घेऊन जा बाबा आता. घ्या. घ्या, घ्या. बहुत जन्मदिन की बधाई आपको. चला, या सर्व. बस.